पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका 10 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे। मुलीच्या शेजारी राहणाऱ्या साहिल खैरे नावाच्या तरुणानं तिला वस्तीजवळच्या ऊसाच्या शेतात नेलं। तिथं तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली। बेपत्ता मुलीची शोधाशोध केली असता सीसीटीव्हीच्या आधारे साहिल खैरे या नराधमानं हे कृत्य केलंय अशी प्राथमिक माहिती समोर आली। पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला ताब्यात घेतलं। माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली। या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याचा शव जे आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला। 15 दिवसात ते आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आलं आहे। पुढील तपास चालू आहे। घटना घडल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली आहे। नराधम आरोपी साहिल खैरेला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी गावकरी करतायत। मुलीचा मृतदेह तिथं सापडला। त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथे गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले। अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी सुद्धा 15 दिवसाच्या आत आरोपी विरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केलेली आहे। विरोधकांनी या प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। लहान मुलींवरती हे नरभक्षक आणि नरराक्षक अत्याचार करून त्यांच्या हत्या करतायत। हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे। याविषयी सुद्धा वहिनी साहेबांनी बोलायला पाहिजे किंवा महाराष्ट्राची जी सेवा सुरू आहे देवेंद्रजीकडून त्या सेवेमध्ये या लहान मुलींचं रक्षण येत नाही का? लहान मुलींच्या अब्रूचं रक्षण त्या सेवेमध्ये मोडत नाही का? याच्यावर जर त्यांनी काही व्यवस्था दिली विधानसभेच्या भाषेत तर महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे। मुख्यमंत्री साहेबांना होम डिपार्टमेंटसाठी वेळ मिळत नाही असं आपलं तिथं म्हणावं लागेल। म्हणूनच आपल्या या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय खालावली आहे। सामान्य परिवारातल्या मुलींवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात हे खरं तर दुर्दैवी आहे। त्यामुळे शक्ती कायदा सारखा एक चांगला कायदा जो अनिल देशमुख साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये आणला होता, केंद्राला पाठवला होता, जो केंद्राने रिजेक्ट केला, तो मान्य करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि जुन्नरला झालेली जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। पुण्याच्या नसरापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती आणि त्या प्रकरणात सुद्धा आरोपीला फाशी सुनावली होती। या प्रकरणातही आरोपीला तातडीनं कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याची तातडीनं अंमलबजावणीही व्हावी अशी मागणी जोर धरतीये। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर।